धावत्या टेम्पोवर चढून चोरी करणारा आरोपी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई. 1,23,000चा मुद्देमाल जप्त. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर धावत्या मालवाहू वाहनावरील ताडपत्री फाडून साहित्य चोरी करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्याच्याकडून 1,23,392 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक 21 जून 2026 रोजी सोलापूर धुळे महामार्गावरून जाणाऱ्या आयशर टेम्पोवरील ताडपत्री फाडून आतील माल चोरी केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 247/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी गुन्हा तातडीनं उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या. त्यानुसार दिनांक 22 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे संतोष राजेंद्र शिंदे, वय वर्ष 22, राहणार लक्ष्मी पारदीपेढी तेरखेडा याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीने आपल्या साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेल्या ओकस्मिथ विस्कीच्या 9 बॉक्ससह एकूण 1,23,392 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त मुद्देमालासह आरोपीला पुढील कारवाईसाठी येरमाळा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, अमोल मोरे तसेच पथकातील कर्मचारी अधिकारी यांनी केले. महामार्गावरील मालचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. धावत्या वाहनांवरील ताडपत्री फाडून माल लंपास करणाऱ्या टोळीचा या कारवाईमुळे उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. अटक आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे इतर साथीदारांचा शोध सुरू असून महामार्गावरील अशाच प्रकारच्या इतर चोरीच्या घटनांचाही तपास गुन्हे शाखेकडून करण्यात आला आहे.